नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दह्याची कढी बुंदीवाली कढी दाखवणार आहे. तर पहा तुम्ही कशा पद्धतीने बुंदी काढणार आहे, बुंदी बनवणार आहे आणि बुंदीपासून कढी बनवणार आहे. तर पहा तुम्ही दह्याची कढी एकदम फार अप्रतिम लागते ही कढी. नक्कीच तुम्ही ही व्हिडिओ पहा आणि बनवून पहा कढी. खरंच फार उत्तम कढी आहे. तर मी इथे घेतलेले आहे बेसन पीठ. घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ आहे माझ्याकडं. तर अर्धी वाटी बेसन पीठ घेतले, त्याच्यात टाकायचं थोडंसं आपल्याला उगत थोडंसं मीठ टाकायचं, चुटकीभर आपलं मीठ टाकायचं आणि पाणी घ्यायचं. थोडीशी हळद बी टाकायची रंग येण्यासाठी त्याला. आणि मग पाणी घ्यायचं आपल्याला, पाणी ओतायचं त्याच्यात आणि पीठ असं मिक्स करून घ्यायचं छान. तर बुंदीला कशी पीठ लागणार आहे ते पहा तुम्ही. आता आपल्याला बुंदी पण काढायची आहे आणि दह्यात कढीमध्ये टाकायसाठी कशाची काढणार आहे, कशी काढणार आहे ते पण पहा तुम्ही. अगदी घरातल्या घरात बुंदी तुम्हाला काढून दाखवणार आहे. आणि मग बुंदीवाली मी कढी बनवणार आहे. पण त्याच्यात काय सामग्री घालणार आहे ते मेन आहे. कढीमध्ये कुठली सामग्री, या बुंदीच्या कढीमध्ये कुठली सामग्री येते ते पण लक्षात ठेवा. व्हिडिओ पहा, पुढे काय घालणार आहे ते पण तुम्हाला दिसणार आहे. पहा अशा कन्सिस्टन्सीने पीठ करायचे आपल्याला. तर मी केलेलं आहे, इथं तेल तापाय ठेवलेलं आहे आणि झारा घेतला आपला. झाऱ्यावर मी बुंदी काढणार आहे. हे बघा, अशी बुंदी काढली का छान अशी गोरगलगरीत बुंदी निघती मस्त. आणि ही बुंदी कुरकुरीत करायची आपल्याला. आपण बुंदी पाडतो गोड बुंदी, तर ती लूज जरा असती, एवढी काही कुरकुरीत नसती. पण ही एकदम कुरकुरीत करायची बुंदी, का की आपल्याला कढीमध्ये ओतायची, म्हणून ती कुरकुरीत करायची. तर छान अशी बुंदी गोल गोल पडलेली आहे. पहा बरं. आणि मी आता ती होऊन द्यायची, हलवायचं नाही जरा पण, थोडा वेळ नंतर हलवायचं. जरा थोडी स्थिर झाली बुंदी ना, तर मग हलवायचं. आता हे बघा हलवायचं आणि पटापट निघते, काय वेळ लागणार. मी थोडंसं तेल घातलेलं आहे. ह्याला कसं जास्त तेल लागतं आणि असंच कढई जरा सपाट असली ना तर मग छान आणखी निघते. पण तेल जरा जास्त लागतं. ते पटकनी तेल बुंदीचा थेंब खाली पडतो, तळाला जातो. तळायला जायला पाहिजे बुंदीचा थेंब. पटकनी अर्ध्यात गेला तरी परत वर आला पाहिजे. तर मग ती बुंदी एकदम गोल गरगरीत होती. बुंदीचे ते तुम्हाला टिप्स आहेत, या टिप्स पण पहा. तुमची बुंदी कधीच खराब होणार नाही. अशाच टिप्स आहेत. परत एकदा सांगते तुम्हाला. बुंदीत करताना तेल जास्त घ्यायचं. तेल जास्त घेतल्यामुळं काय होतं, बुंदी वरून आपण टाकली ना तर ती तळाला एकदम गेली नाही पाहिजे, आतमध्ये पार कढईला चिटकली नाही पाहिजे खाली. अर्ध्यातूनच परत वरती आली पाहिजे ती, मग ती बुंदी गोल गरगरीत होती. बघा तुम्ही, आपण हॉटेलमध्ये कुठेतरी असं जातो तर बुंदी काढतात ती लोक. कढया भरून भरून असतात त्यांच्या तेलाच्या, का की ते तेल असं वरच्यावर पटकनी वरती आली पाहिजे बुंदी. तर ह्याच्यात जरा कमी आहे तेल, तरी पण येते बघा वरती. आणि हिला काय एवढं गोलच पाहिजे असं काही नाही आहे, म्हणून मी थोडंच तेल घेतलेलं आहे. का की ती गोल तर आलेलीच आहे तशी, पण तरी पण गोल, आणखीन गोल गरगरीत एकदम मोत्यासारखे दाणे पडतात बुंदीचे पडतात. मी दाखवली पण होती तुम्हाला पहिली. आता ही झालेली आहे बुंदी फार, बघा छान झाले, तरी पण कुरकुरीत एकदम मस्त बघा. आता ही बाजूला ठेवते आणि आपली कढीची तयारी करते. आता हे एवढं पीठ राहिलेलं आहे आपलं, तर हे आपल्याला कामाला येणार पुढे. तर इथे कढई ठेवलेली आहे पहा. छान कढई तापून द्यायची पहिली. तेल टाकायचं आणि तेल पण चांगलं तापून द्यायचं. तोपर्यंत आपण तयार करू इकडे दुसरं. तर इथे दही घेतलेलं आहे पहा, एकदम मस्त घट्ट दही आहे. आणि हे पीठ उरलेलं आहे ना, ह्याच्यात ओतायचं. आंबट दही आहे, एकदम भरपूर आंबट दही आहे. म्हणजे मी काल लावलेलं दही आज बनवते. काल सकाळी लावलेलं म्हणजे, आणि मग एक दिवस गेला, परत रात्र पण गेली. म्हणजे 12 24 घंटे झालेले आहे दह्याला, म्हणून भरपूर आंबट झालेलं आहे दही. तर पहा अशा तऱ्हेने त्याला घोटून घ्यायचं. गुठळी नाही राहिली पाहिजे दह्याची पण आणि पिठाची पण. छान असं घोटून घेतल्यामुळं मग आपलं छान होती दही. म्हणजे कढी आपली फुटत नाही, म्हणजे असे गुठुड्या पण होत नाही. इथे मोहरी टाकलेली आहे चमचाभर.
जिरं पण टाकायचं चमच्याभर. चांगलं तेल तापलेलं आहे आपलं आता. आणि आता कढीपत्ता द्यायचा टाकून त्याच्यात. पहिलं आता मी टाकते मेथीचे दाणे. बघा 10-15 मेथीचे दाणे टाकायचे. ह्या कढीला मेथीचे दाणे टाकायचेच मैत्रिणी, लक्षात ठेवा. आणि कढीपत्ता दिला टाकून. मेथीने खूप स्वाद छान येतो, तर 10-15 तरी मेथीचे दाणे टाकायचेच त्याच्यात. आता मिरच्या टाकते. ठेचून घेतल्या होत्या मी, त्या टाकल्या. कापून नाही घेतलेल्या, ठेचून घेतलेल्या मिरच्या. लसूण पण ठेचून घेतला होता, तो टाकला. आता मी ओलं खोबरं किसून घेतलं होतं, ते पण सोडून दिलं त्याच्यामध्ये. आणि कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर, ती पण सोडून देणार आहे. तर हे छान आता तडका एकदम मस्त बसणार आहे आपला. तडका छान बसला पाहिजे मैत्रिणींनो, तर आपली कढी मस्त होती. अगदी झरकणी वाजला पाहिजे तडका आणि खमंगपणा सुटला पाहिजे तडक्यामध्ये. तर कढी मग विचारू नका तुम्हाला, एवढी जबरदस्त कढी होणार आहे. तर छान असं कोथिंबीर म्हटल्यावर सर्वांचं म्हणतात ना, फोडणीचा एकदम मेन कोथिंबीर आहे. कोथिंबीर नसली तर मग काय वेगळंच. तर कोथिंबीर मेन कुठल्याही आपल्याच रेसिपीमध्ये पाहत आपण, प्रत्येक रेसिपीमध्ये कोथिंबीर घालतोच. तर हळद घातलेली आहे अर्धा चमचा. आता हिंग घालायचं याला मात्र. हे बघा, हिंग चांगला अर्धा चमचा घातलेला आहे मी, छोटा. मस्त हिंगाचा सुगंध सुटतो, छान एकदम वाटतं हिंगाने. आणि हे आपलं आता दही बोतून द्यायचं त्याच्यामध्ये. आता पाणी किती ठेवायचं आपल्याला, मला भरपूर करायचे, कढई भरून करणार आहे मी. आंबट दही आहे, छान होणार आहे ती. आंबट नसलं तर मग कमीच लागतं, कमी करायला लागले असते आपल्याला. पण भरपूर आंबट दही आहे आणि आमच्याकडं वाटी वाटी भरून पितात. आणि ही बुंदीची कढी म्हटलं तर विचारूच नका, सर्वच जण आवडीने खातात. चांगले 2-2 वाट्या म्हटलं तरी पिणार ही ते. अशी मस्त कढी बनती ही. खूप सुगंध छान येतो त्या कढीचा आणि चव पण एवढी छान लागते. बुंदी टाकल्यामुळं ना खूप मस्त चव येते. मैत्रिणींना बऱ्याच तुम्हाला कढ्या दाखवलेल्या आहेत मी. ब्राह्मणी पद्धतीची कढी, परत पांढरी कढी, वड्यावाली कढी, पकोड्यावाली कढी, डाळ घालून केलेली कढी, भरपूर कढ्या दाखवलेल्या आहेत. आणि ही आता बुंदीवाली कढी. तुम्हाला कढीच्या क्वालिटी बघायच्या असल्या तर माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता. खूप काही कढ्या आहेत, खूप छान झालेल्या आहेत. लोकांनी पसंत पण केल्या आहेत, भरपूर लोकांनी. त्यांना आवडल्या पण, बनवून पण पाहतात लोक, तर छान वाटतात. तर ही पण वेगळी आहे मैत्रिणींना, बनवून पहा एकदा. खूप टेस्टी आहे ही पण. आपण करण त्याच्यावर आहे मेन गोष्ट. आपल्या हाताची चव आहे ना, त्या चवीने होणार आहे. पण अशा पद्धतीने कढी करा तुम्ही, खरंच फार उत्तम होती, छान होती एकदम. मग आता हलवत राहायचं सारखं, थांबायचं नाही. का की कढी मग टिप्स पण आहेत, त्या टिप्स लक्षात ठेवा. मध्ये कढी फुटती कोणाची. बऱ्याच मैत्रिणीचे मला मेसेज येतात ना, कमेंटमध्ये येतं का ताई आमची कढी फुटती म्हणून. तर मैत्रिणींना पहा कढी कशी फुटती, त्याचं उत्तर बी मी बऱ्याच कढ्या करताना सांगितलेलं आहे. तरी पण आज पण सांगते तुम्हाला, कढी अशी हलवत राहायची. कढी नाही हलवली तर कढी फुटते. दुसरी गोष्ट, कढीत मीठ लगेच टाकायचं नाही, तरी कढी फुटते. कढी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उतरायची आता, तेव्हा मीठ टाकायचं. मग कढी फुटणार नाही, काहीच होणार नाही. तुमची कढी अगदी मस्त एकदम होणार आहे, सुगंधित कढी बनणार आहे तुमची. आता उकळी यायला लागलीच आहे कढीला आपल्या. पहा मस्त भरपूर कढी केलेली आहे का नाही मैत्रिणी. भातावर नुसती अगदी मस्तच गरमागरम भात आणि त्याच्यावरती कढी. हे बघा आता बुंदी सोडते मी, फार छान दिसते आणि रंगही छान येईन त्या कढीला. आणि चवेला पण विचारू नका. मध्ये आपण पीत असलो किंवा मध्ये खात असलं भातावर वगैरे, तर ती मध्ये बुंदी येते ना, छान लागते आपल्याला. ती तोंडात येतो मधीचा बुंदीचं हे ना, तर खूप छान लागतं ते. तर एकदा हे या पद्धतीने तुम्ही बनवून पहा. तुम्ही नाही बुंदी केली तर बाजारात पण भेटतात बुंद्या, ती आणून टाकून पहा, छान लागते ती. आणि वरून कोथिंबीर सोडते. झाली आपली कढी तयार मस्त. तिला जास्त अशी दणदण अशी उकळी फुटायला, चहाला उकळी कशी येते तशी उकळी येऊन द्यायची नाही कधी कढीला.
आपल्याला वाटलं आता कढी झालेली आहे, उकळी यायला लागली, थोडीशी कढी उकळी ती बारीक, तर तेव्हाच बंद करायची कढी. एकदम असे खळखळून उकळी येऊन द्यायची नाही. ते बघा छान कढी बनलेली आहे. तुम्ही भातावर घ्या, भाकरीबरोबर कुस्करून खा किंवा वाटी वाटी प्या. मस्तच आहे कढी. छान तुमचं जेवण भरपूर पोटभर जाईल. तर माझी कढी आवडली तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा आणि कुठून पाहताय ते आपण लिहा. चला बाय, परत भेटूया.